नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी जी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी ती सर्वांच्या खूप आवडीची आहे, लहान मुलांच्या तर खूपच आवडीची आहे। आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे नूडल्स स्प्रिंग रोल। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। नूडल्स स्प्रिंग रोल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत नूडल्स, शिमला मिरची जी मी उभी चिरून घेतलेली आहे पातळ, कांदा तो पण उभा चिरून पातळ घेतलेला आहे, त्यानंतर कोबी उभा चिरलेला आहे पातळ, मैदा, मीठ आणि त्यामध्ये मी टाकणार आहे नूडल्स मसाला। गॅसवरती कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं मी। नूडल्स आपल्याला बॉईल करून घ्यायचे, त्याला उकळी आलेली आहे। आपण त्यामध्ये मीठ टाकूया आणि मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे। आता नूडल्स टाकून घेऊया आपण। नूडल्स बॉईल होतात ते तोपर्यंत आपण मैद्याचं पीठ भिजवून घेऊया रोल बनवण्यासाठी। मीठ टाकते थोडं, मिक्स करून घेते। पाणी टाकते मी। हे पहा, मैद्याचं पीठ मी असं भिजवून घेतलं आहे, त्याचा डो केला आहे। आपण झाकून ठेवूया जरा वेळ। नूडल्स पण आपले बॉईल झालेले आहेत, आपण ते काढून घेऊया आणि थंड पाण्याने धुवून घेऊ। कढई तापायला ठेवली आहे मी, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलीये। नूडल्स बनवायचे आहेत आपल्याला। तेल तापते, तेल तापले। आता त्याच्यामध्ये कांदा टाकतीये, लगेचच शिमला मिरच टाकून घेणार आहे मी। कोबी टाकतीये, सर्व भाज्या मिक्स करून घेते आणि यामध्ये मी थोडं मीठ टाकणार आहे। बस, आपण ह्याला थोडंसं शिजू देऊयात आता। हे पहा, भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत। आता मी त्यामध्ये नूडल्स मसाला टाकणार आहे। यामध्ये मी थोडंसं सोया सॉस ऍड करते। त्यानंतर
ग्रीन चिली सॉस ऍड करते. थोडंसं विनेगर ऍड करते. टोमॅटो सॉस ऍड करते याच्यामध्ये. हे पहा, भाज्या मस्तपैकी मिक्स झालेल्या आहेत सगळ्या सॉसमध्ये. आता आपण त्याच्यामध्ये नूडल्स ऍड करूया. त्याने मिक्स करून घेते. हे पहा, नूडल्स आपले तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आता आपण रोल करून घेऊया. मैद्याचा असा छोटासा गोळा करून घेतलाय मी. आता तो आपण लाटूया. हे पहा, अशी पोळी लाटून झालेली आहे याची. आपण ह्याला चौकोनी कापून घेऊया. अशा प्रकारे मी कापून घेतलेलं आहे चौकोनी. आता नूडल्स टाकूया आपण. आणि ह्याला फोल्ड करूया. आणि हे अशा प्रकारे व्यवस्थित चिटकून घेऊया. अशाच प्रकारे मी अजूनही स्प्रिंग रोल बनवून घेते, मग आपण ते तळून घेऊया. स्प्रिंग रोल तयार करून ठेवलेत मी. आता ते आपण तळून घेऊयात. हे पहा, स्प्रिंग रोल दोन्ही बाजूनी मस्त गोल्डन ब्राऊन कलरने तळले गेलेले आहेत. आपण ते काढून घेऊया. आता मी दुसरे टाकून घेतेय. हे पण थोडेसे आपल्याला मस्तपैकी असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे आहेत. हे पहा, तयार आहेत आपले नूडल्सचे स्प्रिंग रोल. तुम्हाला एक कापून दाखवते मी. हे पहा,
खायला खूप टेस्टी आहेत. नक्की करून पहा आणि मला सांगा की कसे झाले ते. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. थँक्यू.